विराज पडवल वर्सेस संकेत देवरुखकर। चैलेंजर्स के दोनों ही बल्लेबाज क्रीज पर उतर चुके हैं। जल्दी से जल्दी फील्डिंग की जमावट कीजिएगा यहाँ पर टाइटंस की टीम। टाइटंस वर्सेस चैलेंजर्स, तीसरा मैच पुरंदर यूनिटी कप सीजन 6। आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत यहाँ पर पुरंदर सेवा समिति की तरफ से। पुरंदर यूनिटी चषक 2022 आप सभी को घर बैठे लाइव टेलीकास्ट हो रहा है यहाँ पर यूट्यूब के माध्यम से। घर बैठकर लुत्फ उठा सकते हैं यहाँ पर इस मैच का, इस टूर्नामेंट का, ऑल ओवर द वर्ल्ड। पुरंदर यूनिटी चषक 2022। दादू स्टार्ट करेंगे यहाँ पर टाइटंस के लिए, बॉलिंग करेंगे। टाइटंस ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया यहाँ पर। पहला ओवर लेकर आएंगे दादू। दोनों ही खिलाड़ी के 12वें, दोनों ही टीम के 12वें खिलाड़ी यहाँ पर माइक से संपर्क कीजिए। टाइटंस और चैलेंजर्स के दोनों ही टीम के 12वें खिलाड़ी, पुरंदर टाइटंस और पुरंदर चैलेंजर्स, दोनों ही टीम के 12वें खिलाड़ी यहाँ पर माइक से संपर्क कीजिए। बॅट्समनचे नाव माहीत पडत नाहीये, लवकर 12वें खेळाडूने पाठवायचं इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये। अंपायर एक मिनट, दोनों ही खिलाड़ी, दोनों ही टीम के 12वें खिलाड़ी लवकर पाठवायचं आहे 12th मॅन। स्कोरर कडे पाठवायचं आहे, नाव माहीत पडत नाहीये कोणाचे। चॅलेंजर्सचे आले आहेत आणि टायटन्सचे टायटन्सचे 12वें खिलाडू माईकशी संपर्क करायचा आहे। हां, ओके स्टार्ट। संकेत ऑन स्ट्राइक, दादूस बॉलिंग करेंगे और ये एज लगी यहाँ पर, बॉल जा रही है वहाँ पर शॉर्ट थर्डमैन की दिशा में, फील्ड करके थ्रो करेंगे, 1 रन। दूसरी गेंद पावर प्ले की ओवर, और लेग साइड पे शफल करके मारना चाहते थे, स्वीप शॉट खेलना चाहते थे, संपर्क नहीं हुआ बैट से बॉल का ठीक तरह से।
मगर 1 रन लेने में सफल। इनसाइड एज लगती हुई गेंद, 2 बॉल 2 रन। नॉन स्ट्राइकर नेम, नॉन स्ट्राइकर नेम प्लीज। सचिन, ओके। सचिन ऑन स्ट्राइक। संकेत लो फुल टॉस डिलीवरी यहाँ पर खेल दिया है मिड ऑन की दिशा में। बॉल जा रही है तेजी से और बॉल चली गई यहाँ पर सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। और इसी 4 रन के साथ स्कोर बढ़कर हो चुका है 6 रन। 3 बॉल 6 रन। बहुत ही अच्छी शॉट वहाँ पर लो फुल टॉस डिलीवरी थी, सीधे उठा दिया यहाँ पर मिड ऑन की दिशा में। अच्छा चौका यहाँ पर पावर प्ले का पूरी तरह से इस्तेमाल करते हुए यहाँ पर सचिन संकेत। और ये रिवर्स स्ट्राइक किया यहाँ पर और बॉल जा रही है पीछे कवर की तरफ और 1 रन लेने में सफल यहाँ पर संकेत और सचिन। 7 रन हो चुके हैं, 4 बॉल 7 रन। अगली गेंद, बहुत अच्छी शॉट यहाँ पर, एक्स्ट्रा कवर की शॉट, एक्स्ट्रा कवर की दिशा में जाती हुई गेंद। 1 रन लेने में सफल यहाँ पर सचिन। स्कोर बढ़कर पहुंच गया है 8 रन। लास्ट बॉल, और ये शफल करके लेग साइड पे वापस स्वीप करना चाहते थे, संपर्क नहीं हुआ बैट से बॉल का। और इसी के साथ बहुत ही अच्छी ओवर यहाँ पर कंप्लीट करते हुए दादू। 1 ओवर की समाप्ति 8 रन। पहले ओवर की समाप्ति, पावर प्ले ओवर की समाप्ति 8 रन। सुबोधाय है अभी दूसरा ओवर लेकर अपने टीम के लिए, जो कि जाने माने ऑलराउंडर है। बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं और उसी के साथ बल्लेबाजी भी उत्तम करते हैं। दूसरा ओवर लेकर आएंगे अपनी टीम के लिए, देखना पड़ेगा क्या कमाल कर पाते हैं गेंद से। फील्ड में थोड़ा परिवर्तन करते हुए यहाँ पर विराज, टीम के कैप्टन। सचिन ऑन स्ट्राइक, सामना करेंगे सुबोध का। दूसरी ओवर, 1 ओवर 8 रन। फुलर ने डिरवी यहाँ पर खेल दिया है हल्के हाथों से, शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में। 1 रन तेजी से दौड़कर ले लिया यहाँ पर सचिन ने और स्ट्राइक रोटेट करते हुए वापस स्ट्राइक दे दिया है संकेत को। 1 बॉल 9 रन। दूसरी गेंद, और ये सीधे लेग साइड पे मारना चाहते थे यहाँ पर, बॉल गई है ऊपर और देखना पड़ेगा कैच होता है कि नहीं। और बहुत ही अच्छी कैच वहाँ पर विराज की और इसी के साथ संकेत को वापस लौटना पड़ेगा यहाँ पर पेविलियन में आउट होकर। लेग साइड पे शफल होकर मारना चाहते थे यहाँ पर, लगी टॉप एज बॉल और बहुत ही आसान सा कैच पकड़ लिया वहाँ पर विराज ने। इसी के साथ पहला झटका यहाँ पर लगता हुआ टाइटन चैलेंजर्स की टीम को। 2 बॉल 9 रन 1 विकेट। वन डाउन बैट्समैन आए हैं स्वप्निल सावंत। अप्पा,
भाई भाई की अभी लड़ाई शुरू होने जा रही है। यहाँ पर स्ट्राइक पर रहेंगे स्वप्निल और बॉलिंग करेंगे सुबोध। ब्रदर टू ब्रदर, देखना पड़ेगा इस बैटल में कौन जीत पाता है। 9 रन हो चुके हैं अभी 2 गेंदों में। दूसरा ओवर शुरू। 2 बॉल 9 रन। फुल टॉस डिलीवरी, लेग साइड पे घुमा के मारना चाहते थे, यहाँ पर मिस हुई गेंद। तेजी से दौड़कर 1 रन लेने में सफल। यहाँ पर 1 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 10 रन। 3 बॉल 10 रन। 3 बॉल बाकी है अभी भी इस ओवर की। सुबोध, शॉर्ट एंड वाइड डिलीवरी, इनकमिंग डिलीवरी थी वो। अंदर आती हुई गेंद, टप्पा गिरकर अंदर आई, इन स्विंग हुई गेंद, चकमा देती हुई बैट्समैन को। और इसी के साथ डॉट बॉल मिलता हुआ यहाँ पर टीम के लिए, सुबोध के लिए। स्कोर रुक गया है 10 रन पे। 4 बॉल 10 रन। अच्छी बॉलिंग अब तक कर रहे हैं यहाँ पर सुबोध। सचिन ऑन स्ट्राइक। वो लेग साइड पे क्लिप कर दिया यहाँ पर हल्के हाथों से, शॉर्ट मिड विकेट की दिशा में। तेजी से दौड़कर यहाँ पर फील्ड करेंगे और मगर यहाँ पर दूसरा रन चुराने में सफल। यहाँ पर दोनों ही बल्लेबाज, दोनों ही चौकन्ना थे। यहाँ पर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने मिल रही है यहाँ पर दोनों ही बल्लेबाज के नज़रिए से। और 1 रन चुरा लिया यहाँ पर अतिरिक्त। और उसी के साथ स्कोर बढ़कर हो चुका है 12 रन। लास्ट बॉल 1 टू गो। दूसरा ओवर। रन रेट को चेक में रखा है यहाँ पर। ज़्यादा रन नहीं दे रहे, ज़्यादा रन खर्च नहीं कर पा रहे यहाँ पर बॉलर। और ये रिवर्स ट्राई किया है यहाँ पर, बहुत ही अच्छी शॉट वहाँ पर, देखना पड़ेगा क्या होता है। और ये 6 रन के लिए चली गई यहाँ पर गेंद। बहुत ही अच्छी शॉट वहाँ पर अप्पा की, स्वप्निल सावंत की। भाई को 6 मार दिया यहाँ पर। फुल लेंथ डिलीवरी थी, पहले ही शफल करके रेडी थे लेग साइड पे खेलने के लिए। स्विच हिट जिसे कहते हैं, स्विच शॉट। और इसी के साथ स्कोर बढ़कर हो चुका है 18। दूसरा सचिन ने मारा, सचिन सचिन ने मारा है शॉट, बहुत ही अच्छा शॉट। स्कोर बढ़कर पहुंच गया है 18 रन। 2 ओवर की समाप्ति, 18 रन, 1 विकेट के नुकसान पे। अच्छा कमबैक करते हुए यहाँ पर बैट्समैन की टीम, बैटिंग की टीम। बहुत ही अच्छी ओवर डाली थी तब तक यहाँ पर सुबोध ने, मगर आखिरी बॉल पर एडवांटेज उठाते हुए यहाँ पर सचिन। विराज आए हैं अभी बॉलिंग के लिए। तीसरा ओवर लेकर आ रहे हैं अभी कैप्टन। तीसरे ओवर की पहली गेंद, शॉर्ट एंड वाइड डिलीवरी, ऑफ साइड पे कट करना चाहते थे, यहाँ पर गई है बॉल। गेंद पॉइंट की दिशा में, पॉइंट की दिशा में फील्ड करके थ्रो किया यहाँ पर। 1 रन लेने में सफल यहाँ पर स्वप्निल। और वापस स्ट्राइक दे दिया है सचिन को, जिन्होंने बहुत ही अच्छा 6 लगाया था पिछले ओवर में। स्कोर बढ़कर पहुंच गया है 19 रन, 19। और ये लेग साइड पे खेल दिया है यहाँ पर, फ्लिक कर दिया है स्क्वायर लेग की दिशा में। तेजी से दौड़कर 1 रन लिया सचिन ने। और फील्डर फील्ड करके आगे आ चुके हैं बॉल लेकर। 1 रन ही में संतुष्ट मिलेगा, कोई रन नहीं मिलेगा अतिरिक्त। 2 बॉल 20 रन। सिंगल डबल खेलते हुए यहाँ पर दोनों ही बल्लेबाज सूझबूझ के साथ खेलते हुए। कोई रिस्क लेने की ज़रूरत नहीं है अभी इस ओवर में। और ये सीधे उठा के मार दिया यहाँ पर। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी भाग रहे हैं यहाँ पर, और ट्राई किया उन्होंने, मगर उनके हाथ में बॉल लगकर नीचे गिर गई यहाँ पर दादू के। 1 रन ही मिलेगा यहाँ पर बस। स्कोर बढ़कर हो चुका है 21 रन, 21। ऑन स्ट्राइक सचिन।
फुल एंड डिलीवरी यहाँ पर लेग साइड पे, यहाँ पर देखना पड़ेगा तालमेल की कमी यहाँ पर, दोनों ही बैट्समैन एक ही छोर पर, और इसी के साथ एक रनआउट के तौर पर विकेट गिरेगा यहाँ पर, और कौन आउट होता है देखना पड़ेगा अभी। तालमेल की कमी यहाँ पर दोनों ही बल्लेबाज के बीच में, और मिक्सअप होते हुए यहाँ पर, और एक रनआउट के तौर पर विकेट गिरता हुआ, दूसरा झटका यहाँ पर लगता हुआ। स्वप्निल यहाँ पर वापस पेविलियन की तरफ रुख मोड़ते हुए यहाँ पर स्वप्निल सावंत रनआउट के तौर पर आउट हो चुके हैं और जाएंगे वापस पेविलियन में। स्कोर हो चुका है 21 रन 2 विकेट के नुकसान पर। अगले बैट्समैन आए हैं किरण सोलंकी उर्फ पोलार्ड, बड़े हिट्स लगाने में माहिर, यूनिटी कप एज वेल एज पुरंदर प्रीमियर लीग में भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी इन्होंने पिछली बार, अच्छे बिग शॉट्स लगाए थे यहाँ पर। देखना पड़ेगा आज क्या कमाल कर पाते यहाँ पर, इनका बल्ला चलेगा कि नहीं ये तो वक्त ही बताएगा। चार बॉल 2 गेंदे बाकी अभी भी विराज के इस ओवर के, तीसरे ओवर की। अच्छी बॉलिंग की है अब तक, केवल और केवल 3 रन दिए हैं, कोई भी बाउंड्रीज नहीं लगाई अभी तक इनके बॉल पर दोनों ही बल्लेबाजों ने। सचिन ऑन स्ट्राइक, और ये फुल एंड डिलीवरी को लेग साइड पे मार दिया है डाउन द ग्राउंड, ऑल अलोंग द ग्राउंड, 1 रन ही मिलेगा सिर्फ। इसी के साथ अब स्ट्राइक पर आ चुके हैं किरण सोलंकी। 5 बॉल, स्कोर हो चुका है 22 रन 22। आखिरी गेंद तीसरे ओवर की, बहुत ही अच्छा ओवर डाला है अब तक विराज ने, केवल और केवल 4 रन दिए हैं और 1 विकेट भी लिया रन आउट के तौर पर। इसी बीच अगली गेंद फुल एंड डिलीवरी यहाँ पर हल्के हाथों से खेल दिया यहाँ पर मिड विकेट की दिशा में, तेजी से दौड़कर 1 रन लिया और 2 रन लेने की कोशिश जरूर है यहाँ पर, और मिल भी जाएगा यहाँ पर। रिस्क लिया यहाँ पर, रिस्की रन था मगर कंप्लीट कर लिया, और इसी के साथ ओवर की भी समाप्ति, 3 ओवर की समाप्ति, 24 रन 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर लेकर आएंगे फकरुल, जिनको प्यार से चाचा कहते हैं। चौथा ओवर लेकर आएंगे अपनी टीम के लिए। अभी तक अच्छी गेंदबाजी की है इन्होंने टाइटंस की टीम ने। चैलेंजर्स टीम के मेंटोर अभी ग्राउंड में आ चुके हैं, थोड़ा सा कुछ स्ट्रेटजी बताने के लिए दोनों ही बल्लेबाजों को। वापस जाते हुए डगआउट में फकरुल चाचा बॉलिंग करेंगे सचिन को। चौथा ओवर लो फुल टॉस यहाँ पर लेग साइड पे घुमा के मार दिया यहाँ पर, देखना पड़ेगा, और ये बहुत ही अच्छी एफर्ट थी वहां पर, मगर 6 रन मिलने से रोक नहीं पाएंगे यहाँ पर सचिन को। गेंद का विश्लेषण दे दूं, लो फुल टॉस थी, शफल किया, लेग साइड पे घुमा दिया स्क्वायर लेग की दिशा में 6 रन के लिए, और इसी 6 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया है 30 रन पे। बहुत ही अच्छी शॉट, जो पुशअप चाहिए था वो मिल रहा है अभी यहाँ पर शायद इस ओवर में। सेम डिलीवरी सेम शॉट, और देखना पड़ेगा कैच होता है कि नहीं, और इसी के साथ कैच, और इसी के साथ सचिन को आउट होकर वापस पेविलियन लौटना पड़ेगा। बहुत ही अच्छी सूझबूझ के साथ बॉलिंग की यहाँ पर फकरुल चाचा ने। बहुत ही अच्छी कैच हुआ कर सचिन को आउट होकर पेविलियन लौटना पड़ेगा यहाँ पर। अगले बैट्समैन आ चुके हैं आकाश। 2 बॉल 30 रन।
अगली गेंद ऑफ साइड पे खेलना चाहते थे, यहाँ पर संपर्क नहीं हुआ, डॉट बॉल। बहुत ही अच्छी बॉलिंग यहाँ पर, बहुत ही अच्छी कमबैक फकरुल चाचा की। 3 गेंदें हो चुके हैं अभी इस ओवर की। और ये यॉर्कर लेन डिलीवरी थी, लेग साइड पे खेल दिया मिड विकेट पे, तेजी से दौड़कर फील्ड किया यहाँ पर प्लेयर ने। 1 रन लेने में सफल आकाश। अभी स्ट्राइक पर आ चुके हैं किरण किरण सोलंकी। बड़े हिट्स लगाने पड़ेंगे यहाँ पर उनको, अगर टारगेट को आगे तक पहुँचाना है तो, स्कोर को खड़ा करना है तो इनका सिक्सर से और चौका लगाना बहुत ज़रूरी। 4 बॉल। और ये लेग साइड पे घुमा के मारना चाहते थे यहाँ पर, बॉल देखना पड़ेगा अंपर का इशारा। 1 रन, ओके। अंपायर कहाँ है? आउट। हिट विकेट के तौर पर विकेट गिरा यहाँ पर किरण का, और उनको वापस से पेविलियन लौटना पड़ेगा यहाँ पर। कुछ ज़्यादा ही सफल हो चुके थे यहाँ पर और पुल कमिट हो चुके थे पुल शॉट मारने के लिए, मगर बैट घूमी हाथ से और हिट विकेट होकर वापस पेविलियन की ओर जा रहे हैं किरण। उसी के साथ चौथा विकेट यहाँ पर गिरता हुआ। अच्छा, अब आए हैं बैट्समैन में राज घाड़ी। आज ज़रूर छक्के लगाने की कोशिश ज़रूर करेंगे आज। 5 बॉल 1 टू गो, स्कोर हो चुका है 31-31। शफल करके लेग साइड पे मारना चाहते थे, यहाँ पर शफल किया उन्होंने, वाइड का इशारा अंपर का, टाइम लाइन के बाहर गेंद। स्कोर बढ़कर हो चुका है 32। लास्ट बॉल 1 टू गो। और लेग साइड पे घुमा दिया यहाँ पर राज ने। मिड विकेट में फील्ड हुआ और मगर हल्की सी मिसफील्ड वहाँ पर, और उसकी का फायदा उठाते हुए यहाँ पर राज, दोनों ही बैट्समैन तैनात, और इसी के साथ एक और अतिरिक्त रन लेने में सफल, और उसी अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़कर हो चुका है 34 रन 34। 4 ओवर की समाप्ति, 34 रन। अच्छा टारगेट है अभी भी अगर 6 गेंदों में मैक्सिमम रन्स बनाने की कोशिश ज़रूर करेगी यहाँ पर चैलेंजर्स की टीम। टाइटंस की टीम के लिए आखिरी ओवर लेकर आएंगे सुबोध, जो अपना व्यक्तिगत दूसरा ओवर लेकर आ रहे हैं। पहले ओवर में भी बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने। नौ रन दिए थे और 1 विकेट भी लिया था। चौंतीस रन हो चुके हैं अब तक। इसके बाद का जो मैच है वो ब्लास्टर्स वर्सेस पुरंदरे बॉयज, पुरंदरे ब्लास्टर्स वर्सेस पुरंदरे बॉयज, विक्रम कांबळे वर्सेस रुपेंद्र माने। लेग साइड पे उठा दिया यहाँ पर, फाइन लेग की दिशा में ऊपर गई है गेंद और जा रही है गेंद सीमा रेखा के बाहर, सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही अच्छी शुरुआत यहाँ पर आखिरी ओवर में देते हुए। अच्छी शॉट वहाँ पर आकाश की। स्कोर बढ़कर हो चुका है 38।
सीधे उठा के मार दिया यहाँ पर, स्ट्रेट डाउन द ग्राउंड। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी फील्ड करेंगे और थ्रो करेंगे, पर 2 रन लेने में सफल दोनों ही बल्लेबाज। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स यहाँ पर दोनों ही बल्लेबाज द्वारा। स्कोर बढ़कर हो चुका है 40 रन, 2 बॉल, 4 गेंदे बाकी अभी भी। लेग साइड पे शफल करके, ऑफ साइड पे शफल करके लेग साइड पे घुमा के मारना चाहते थे। बहुत ही अच्छी डिलीवरी यहाँ पर, फुल लेंथ डिलीवरी थी सुबोध द्वारा। इसी के साथ डॉट बॉल। तीन गेंदे बाकी अभी भी। सीधे मार दिया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी फील्ड करके थ्रो करेंगे, 1 रन लेने में सफल। दूसरा रन लेना चाहते थे आकाश, बट मिलेगा नहीं। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, 4 बॉल, 41। आखिरी के 2 गेंदे बाकी है अब। और शफल करके लेग साइड पे खेल दिया यहाँ पर, स्क्वायर लेग की दिशा में फील्ड किया, तेजी से दौड़कर 1 रन लिया वहाँ पर, और दूसरा रन लेने की कोशिश, और मिलेगा कि नहीं देखना पड़ेगा। और बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स वहाँ पर राज की और आकाश की, राज और आकाश के बीच अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स। स्कोर बढ़कर हो चुका है 43। लास्ट बॉल, 1 टू गो। और ये लेग साइड पे घुमाना चाहते थे, संपर्क नहीं, और इसी के साथ डॉट बॉल। और इसी के साथ 5 ओवर की समाप्ति। 44 रन्स का टारगेट का पीछा करेंगे यहाँ पर टाइटंस की टीम। और अभी ब्लास्टर्स, पुरंदरे ब्लास्टर्स और पुरंदरे बॉयज, दोनों ही टीम के कैप्टन यहाँ पर आ जाइएगा टॉस के लिए। पुरंदरे ब्लास्टर्स वर्सेस पुरंदरे बॉयज। रुपेंद्र और विक्रम दोनों ही आ जाइए यहाँ पर टॉस के लिए। भूपेंद्र वर्सेस विक्रम। विक्रम कांबळे। अरे यार ये हर बार का प्रॉब्लम है। क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है। इट्स ओके यार, चिल मार। अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार। इट्स पॉसिबल नाउ। वो कैसे? तेरी अगली मैच गेम शॉट पे लाइव स्ट्रीम कर ले, उसके बाद कभी भी देख लेना। ऐसा भी हो सकता है? यस, नाउ वॉच इट लाइव straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights, and a lot more. You play the game, we capture the frame. अरे यार ये हर बार का प्रॉब्लम है। क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है। इट्स ओके यार, चिल मार। अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार। इट्स पॉसिबल नाउ। वो कैसे? तेरी अगली मैच गेम शॉट पे लाइव स्ट्रीम कर ले, उसके बाद कभी भी देख लेना। ऐसा भी हो सकता है? यस, नाउ वॉच इट लाइव straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights, and a lot more. You play the game, we कांबळे ने टॉस जीता है, जल्दी से जल्दी अपना डिसीजन बताएंगे।
ब्लास्टर्स ने टॉस जीतकर फील्डिंग करने का निर्णय लिया यहाँ पर। पुरंदर ब्लास्टर्स वन द टॉस, डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट। और कोई कमेंट्री करने का इच्छुक रहेगा तो यहाँ पर आ सकते हैं कमेंट्री बॉक्स पे। कॉमेंट्रीसाठी यायचं इथे जो कोणी इच्छुक असेल त्याने। हेलो हॅलो, और जुगनुओं सी पूरी रोशनी के बीच ये छक्का। तीस चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू स्वेड घोषित करतात पंच. आपले दोन्ही हात फैलावतात. सुशांतच्या मार्फत पहिला चेंडू स्वेड. संघाची धावसंख्या अतिरिक्त वाढते आहे. 0 चेंडूमध्ये 1 धाव. सुशांत सावंत. तर चालेल. सचिन भाताडे शिवडी असेल, त्याच्यानंतर HD लोकलवाले विजयड्या बॉईज यासारख्या संघांमध्ये जो खेळाडू आपल्याला सातत्याने खेळताना दिसतो
तो मात्र आता स्ट्राईक एंडवर. इथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि एका चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती सुशांत याची. सचिन याच्या बॅटमधून वैयक्तिक स्वतःचं खातं खोललंय आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 चेंडू आणि 2 धावा. अजूनही 42 धावांची आवश्यकता असेल ती. इथे मात्र मोठा अपील केला जातोय. पंचाने तानाजी सारखा एका चांगल्या फलंदाजाला बाद दिलाय. माघारी परततोय स्वस्तात आणि पहिला धक्का बसतोय तो संघ. टायटन्सचा पहिला फलंदाज माघारी परततोय तानाजी. ज्या तानाजीकडून या संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, सलामीला आले होते, परंतु बाबू यांना पहिलं यश मिळत आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू स्वर होता परंतु चांगलं कमबॅक करताना आपला पाहायला मिळतं. तर आता मात्र मैदानात उतरतोय नायगाव परिसरातील अजून एक अष्टपैलू खेळाडू, ज्याने मात्र मोठमोठ्या स्पर्धा आपल्या नावाने गाजवल्या. तोच मात्र सुबोध सावंत मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईकला अजूनही सलामीला आलेला सचिन भाताडे, मॅन फ्रॉम शिवडी. जयेश मोहिते आणि गोलू यांचे देखील पुरंदरी समितीतर्फे स्वागत करण्यात येत आहे. आता मात्र पुढील चेंडू सुशांत याची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगल्या हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी देखील बाद केलाय तानाजीच्या स्वरूपात. तर आता मात्र स्ट्राईक एंडवर अजून एक फलंदाज. या फलंदाजाबद्दल सांगायचं झालं तर समोरच्या दिशेने चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील इथे सजवलं आहे. सुबोध सावंत. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गच्चा क्षेत्ररक्षण इथे आपल्याला फिल्डर कडून पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव होती परंतु गच्चा क्षेत्ररक्षणामुळे दुसरी धाव मिळते आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढून जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवर. अजूनही चांगलं षटक म्हणावं लागेल ते सुशांत यांचं. फलंदाजाला कुठलाच मोठा फटका मारण्यासाठी प्रवृत्त केलेला नाही. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चांगला फटका, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका होता. चेंडू खोलवर पद्धतीचा होता. खालची गोलंदाजी आपल्याला सुशांतच्या मार्फत पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण का हे पॉवर प्लेचं षटक आहे. 2च खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे कोणताच मोठा फटका आला नाहीये टायटनच्या संघाकडून. आता मात्र स्ट्राईक एंडवर सचिन. इथे मात्र परत दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील दुसरा सोयर चेंडू सुशांत याच्या मार्फत संघाची धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवर. कृपया पंचांची वाद घालायचं नाही. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. अजून कित्येक सामने खेळवायचे आहेत. सोयर चेंडू दिलाय, कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. सगळ्यांनी आपल्या जागेवर जायचं आहे. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंचांनी निर्णय सोयर दिलाय. पुढील चेंडू सुशांत सावंत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, फक्त 2 चेंडू दिशाहीन टाकले, मात्र बाकी चांगले गोलंदाजी पाहायला मिळाली.
इथे मात्र दुसरी सफलता. सचिन वाताडे देखील स्वस्तात माघारी परततोय. समोरच्या दिशेने फटका टोलवायचा होता परंतु चांगली गोलंदाजी सुशांतच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि 2 फलंदाज आउट. यानंतर होणारा सामना पुरंदरे बॉईज वर्सेस पुरंदरे ब्लास्टर. त्यानंतर होणारा सामना पुरंदरे सुपर किंग वर्सेस. या 2 संघातील विजयी संघ असेल तरी याची नोंद घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर होणारा सामना पुरंदरे लायन्स विरुद्ध पुरंदरे बॉईज आणि पुरंदरे ब्लास्टर याच्यामधील जो जिंकेल त्याच्याजवळ असणार आहे, तरी याची नोंद घ्यायची आहे. फलंदाजाचं नाव सांगा. सचिन. सचिनचा जागा घेण्यासाठी परत सचिन येतोय मैदानात. भाजी या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला आपल्या एरियामध्ये सचिन पगारे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. जे षटक पॉवर प्लेचं त्याच षटकात धावांवर लगाम लावताना आपल्याला पाहायला मिळाला सुशांत. तसेच 2 नावाजलेले फलंदाज माघारी परतवलेत सचिन आणि तानाजी. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 44 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटके 7 ओव्हरचं 7 रनचं आलंय. चोवीस चेंडू आणि 38 धावांची आवश्यक 24 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र दुसरा षटक घेऊन आलाय तो आणखीन एक विजड्या बॉईज या संघाचा सर्व अभिजित जाधव. या खेळाडूबद्दल जर सांगायचं झालं तर अभि जाधव मागील कित्येक वर्ष विजड्या बॉईजच्या संघामार्फत नेतृत्व करताना हा आपल्याला गोलंदाज बघायला भेटतो. अतिशय इथे मात्र चांगला चेंडू, पहिला चेंडू निर्धाव अभि याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. दुसरा चेंडू अभिजित यांचा सचिन साठी. इथे मात्र ड्राईव्ह केल्या. चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला या संघाकडून पाहायला मिळते. 44 धावांचं आव्हान असताना अचूक आणि भेदक टप्पा या दोनही गोलंदाजांनी इथे टाकला. अभिजित याच्या मार्फत दोन्ही चेंडू चांगले आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू निर्धाव तर दुसरा चेंडू केवळ 1 धाव मिळाले. संघाची धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. आता मात्र स्ट्राईक एंडवर आलाय तो सुबोध सावंत. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. जर एक या षटकामध्ये मोठा फटका आला तर मात्र संघाचा स्कोर बॅलन्स होऊ शकतो. पुढील चेंडू अभिजित यांचा सुबोध सावंत साठी. इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु इथे देखील एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अभिजित यांचे आतापर्यंत 3 चेंडू टाकून दिलेत आणि फक्त 2 धाव दिल्या. चांगली गोलंदाजी. खरोखर या दोनही गोलंदाजांनी संघाची सुरुवात चांगली केली. कर्णधाराने जे त्यांच्यावरती सोपवलं त्याची ती कामगिरी चांगली बजावताना आपल्याला पाहायला मिळते. दोनही गोलंदाज सुशांत सावंत चांगली गोलंदाजी करून गेला तर अभिजित मात्र त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे मात्र मोठा फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि 6 धावा या सामन्यातील पहिला षटकार आलाय तो सचिन याच्या बॅट मधून. उत्तुंग षटकार म्हणावं लागेल. इथे मात्र आपले दोनही हात खोलले आणि संघाला थोडस रिलॅक्स मध्ये नेऊन ठेवलंय ते सचिन याने. संकेत देवरुखकर हा देखील एक अनुभवी कर्णधार या संघातून खेळताना आपल्याला दिसतोय. थोडेसे कान मंत्र दिले अभिजित यांना. पाहूया आता पुढील चेंडू अभिजित यांचा. चौथा चेंडू असेल हा. पाचवा चेंडू असेल. एका षटकारासह सचिन आपल्याला खेळताना मैदानात दिसतोय. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र रिव्हर्स फसलाय. जर चांगला चेंडू होता अभिजित यांचा. चांगली फलंदाजी सचिन याच्या मार्फत पाहायला मिळतात. एक षटकार आला त्यानंतर मात्र रिव्हर्स खेळण्याची गरज नव्हती कारण का संघाला जिंकवायचं असेल तर तुम्हाला स्टँड बाय फलंदाजी करावीच लागेल कारण का समोरच्या संघात देखील तितकेच चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर अभिजित यांचा शेवटचा चेंडू. आतापर्यंत 11 चेंडू आणि 15 धावा झाल्या आहेत त्या टायटन्सच्या संघाच्या. उत्कृष्ट फटका परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 16. 8-8च्या सरासरीने हा संघ पुढे सरकताना दिसतोय. दोन षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती 16. सामना लवकर चालू करा. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन परत एकदा सुशांत सावंत या गोलंदाजाने आज चांगली गोलंदाजी केली इथे. स्ट्राईक एंडवर आहे तो सुबोध. सुबोध हा त्यांचा बंधूच आहे, मोठा भाऊ. किती आला बघ 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 किती आला बघ बघ किती आला सांग. 17 आला काय सांग. इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न फसलाय. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 1ने वाढून जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. आता मात्र स्ट्राईक एंडवर सचिन. नॉन स्ट्राईकला सुबोध. सचिन मात्र एका षटकारासह आपल्या संघाला घेऊन चाललाय पुढे पुढे. पाहूया 44 धावांचं लक्ष आहे. तिसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर संघाची धावसंख्या 18. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची आतली कड घेऊन चेंडू 38 सर्कलच्या आतमध्येच थांबला आणि एका धावेवर समाधान मानावे लागले. आतापर्यंत सुशांत सावंत यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दुसरं षटक करणाऱ्याने दिलंय. बॅट चॉईस साठी आल्या सुबोध सावंत यांच्यासाठी सचिन भाताडे, जो फलंदाज सलामीला आला होता परंतु काही करिश्मा करू शकला नाही आपल्या संघासाठी.
त्यांच्यामुळे सचिन पाटणकर नाराज दिसतात आपल्याला इथे कॉमेंटर बॉक्समध्ये. एक मोठी अपेक्षा होती, संघाला जिंकवून देतील अशा अपेक्षाने आम्हाला इथे त्यांच्याबद्दल सांगत होते, परंतु माघारी स्वस्तात परतले सचिन भाताडे. आता मात्र चांगला फटका सुबोध सावंत याच्या बॅट मधून निघालेला पाहूया चौकारापर्यंत पोहोचतोय का, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. चांगली फलंदाजी. संघाची धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. पुढील चेंडू सुशांत यांचा सुबोध सावंतसाठी. चांगला सामना, हाय व्होल्टेज सामना आपल्याला हा पाहायला मिळेल. दोन्ही ताकदवान संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा चांगला पुढील चेंडू सुशांत यांचा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवर. सुशांत चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडूचा आणि बॅटचा इतकाचा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. परत एकदा चेंडू किपरच्या हातात जाऊन फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. चांगली गोलंदाजी, खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय तो सुशांत. अजूनपर्यंत दुसऱ्या षटका अखेरीस सुशांतला एकही मोठा फटका मारता आला नाही तो टायटन्सच्या संघाला. म्हणजे चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते सुशांतच्या मार्फत. सचिन आता एका षटकारासह मैदानात अजूनही तैनात आहे. मोठ्या अपेक्षा असतील सचिन आणि सुबोध कडून. संघाला जिंकायचं असेल तर ह्या 2 फलंदाजांना चांगली कामगिरी ही नक्कीच करावी लागेल. फुलटॉस चेंडू पाहूया. चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतो आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. उत्तुंग षटकार, एक गगनचुंबी षटकार सचिन याच्या बॅट मधून आपल्याला दुसरा षटकार पाहायला मिळतोय. जो गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता त्याला मात्र सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलंय. चांगली फलंदाजी. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 30. विक्रम कांबळे स्वतः मैदानात पाणी घेऊन खेळाडूंसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ब्लास्टर संघाचे कर्णधार वीव असू दे ना, आम्ही शिव्या घालतोय. विक्रम कांबळे हात वर उंचावून आम्हाला अभिवादन. धन्यवाद विक्रम कांबळे. आम्ही तुमचा सामना यानंतर पाहू. पुरंदरे ब्लास्टर तुमच्या संघात मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा आहे. विक्रम कांबळे, अभिषेक बैद, रोहित चव्हाण हे 3 आक्रमक फलंदाज. मयूर काळे त्याच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे सुशांत मोरे स्वतः यष्टी रक्षक आपल्याला आपल्या संघामध्ये आम्ही पाहणार आहोत खेळताना. किती पाहिजे? 12 चेंडू 14 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक स्वप्नील सावंत यांच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळतं आपल्याला. पाहूया संघासाठी विजयश्री खेचून आणतायत की पुरंदरे टायटन्स या ठिकाणी विजय होतोय. काहीसं महागडं षटक मगास आपल्याला पाहायला मिळालं ते सुशांत सावंत यांचं. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर कर्णधाराने विश्वास दाखवून त्यांना दुसरं षटक हाताळायला दिलं. आणि नंतरच्या षटकात 13 धावा खर्च केल्या त्या सुशांत सावंत यांनी. महागडं षटक
12 चेंडू 14 धावांची गरज. सचिन पगार यांनी 2 षटकार आधीच लगावलेले आहेत. सुबोध सावंत अजून काही षटकार मारताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि पाव्या हा 1 धाव या ठिकाणी पूर्ण. सचिन पगार स्ट्राईकवर 2 षटकारांच्या सहाय्याने सचिन पगार या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील सावंत चांगली गोलंदाजी. 1 चेंडू 1 धाव खर्च केले. जिंकण्यासाठी 11 चेंडू 13 धावांचं लक्ष. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत ते अक्षय मिरकुटे आणि निलेश. या दोघांचाही पुरंदर सेवा समितीच्या वतीने आभार. आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. प्रभाकर साळे आपलं पण आभार. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडू, कोणताही या ठिकाणी धाव नाही. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी स्वप्नील सावंत यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली स्थिर. 10 चेंडू 13 धावांची गरज. कार्पेट पद्धतीचा फटका, त्यावरती 1 धाव पूर्ण. चांगली स्वप्नील सावंत यांची आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. धावसंख्या झाली ती 32. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज सामना बघावा लागेल. प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोलंदाजी करणाऱ्या संघाला विजयाकडे घेऊन जाईल, तर प्रत्येक षटकार किंवा मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयाकडे नेऊन जाईल. दोन्ही संघांमधलं युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न सुबोध सावंतच्या मार्फत झाला, परंतु चेंडू क्षेत्ररक्षण, आता चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सुशांत यांच्या मार्फत, आणि इथे एकाच धावेवर समाधान म्हणावं लागलं आप्पा स्वप्नील सावंत. जवळजवळ सुबोध सावंत, स्वप्नील सावंत असेल, सुशांत सावंत असेल, एकाच घरातील 3 खेळाडू या 2 संघात आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू स्वप्नील यांचा. मोठा फटका मारायचा प्रयत्न झाला, परंतु स्वतःच्या गोलंदाजीवर चांगला झेल इथे पाहायला मिळत आहे तो स्वप्नील आप्पा याच्या मार्फत. या आप्पाबद्दल जर सांगायचं झालं तर या नायगाव परिसरातील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सचिनची खेळी इथे समाप्त झाल्या, लेकिन चांगला खेळ याच्या सचिन याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या धावसंख्येत, तर वैयक्तिक 17 धावा या सचिनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. तर आता मात्र मैदानात रवाना होत आहेत आणखीन एक नायगाव परिसरातील अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूने देखील कित्येक सामने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर आपल्या संघाला जिंकून दिले, तोच मात्र विराज पडवळ. टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक मोठा ब्लास्ट प्रथमेश पवार नाना यांचं देखील इथे आगमन झालंय. तरी मंडळाच्या तर्फे तुमचं स्वागत. 33 धावा झाल्यात, धावसंख्या 33. अजूनही 11 धावांची आवश्यकता असणार आहे. विराज पडवळ पॅडी स्ट्राईक एंडवर, तर नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो सुबोध सावंत. आपल्या संघाला सावरताना पाहायला मिळतात सुबोध. 5 चेंडू 7 चेंडू आणि 11 धावा. हाय व्होल्टेज सामना, दोनही बलवान ताकदवान संघ आमने सामने. पाहूया आता कुठला संघ हा सामना जिंकणार आहे. स्वप्नील सावंत यांची आतापर्यंतची गोलंदाजी चांगली म्हणावी लागेल, तर स्ट्राईक एंडवर आले तो नौका फलंदाज पॅडी. इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न झाला, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ते लेग साईडच्या क्षेत्ररक्षकाचं. आता मात्र 1 षटक आणि 10 धावा. एका ओव्हरमध्ये 10 रनची आवश्यकता असेल. पाहूया हे षटक कोणाला जात आहे. अमित शिंदे यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत.
गोलंदाजाचं नाव संकेत, स्वतः कर्णधार. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका पॅडी याच्या बॅट मधून. एका धावेवर समाधान मानावं लागलाय. 5 चेंडू आणि 9 धावा. हाय व्होल्टेज सामना. युनिटी कप मधील पहिलाच हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का पहिले जे 2 सामने झाले ते एकतर्फी पाहायला मिळाले, परंतु या सामन्याची चुरस मात्र नक्कीच जास्त आणि प्रेक्षकांना आनंद देणारा हा सामना असेल. सुबोध सावंत स्ट्राईक एंडवर. संकेत देवरुखकर. लॉंग ऑनच्या दिशेला मारलेला चेंडू. सुबोध सावंत यांना मात्र अजूनही एकही मोठा फटका मारता आला नाही. जर एक मोठा फटका तुमच्या बॅट मधून निघेल तर मात्र हा सामना विजयाच्या दिशेने तुमचा संघ वाटचाल करेल. चांगली गोलंदाजी आत्ता मात्र इथे मात्र उत्कृष्ट फटका पॅडी याच्या बॅट मधून. या फलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. चांगली फलंदाजी. या षटकाराने मात्र सामन्याचं समीकरण चेंज झालंय. अक्षरशः सामना समोरच्या संघाचा उद्ध्वस्त केला, वाटोळा केलाय त्या सामन्याचं या षटकाराने. आणि सामना आपल्या एकतर्फी म्हणावं लागेल आता सामना या षटकामुळे आपल्या बाजूने झुकवला तो पॅडी. आणि मी पहिल्यांदाच बोललो होतो या खेळाडूबद्दल कोणतंही भाकीत करणं शक्य नाही, कारण का कुठल्याही क्षणाला सामना पलटवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. विराज पडवळ बॅटिंग असेल बॉलिंग असेल दोन्ही फॉर्मॅटमध्ये एकदम फिट असणार हा खेळाडू. परत एकदा इथे मात्र सामना संपवलाय 2 षटकारासह. चांगली फलंदाजी म्हणावी लागली पॅडी. उत्कृष्ट फलंदाजी. आता मात्र या पुरंदरेमध्ये पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ मैदानात जाताना आपल्याला देखील त्यांच्या कॅप असतील, आतमधले खेळाडू असतील, सगळेच चांगले खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. हँडसम